खरं आहे, मुलांची खूप सहनशीलता कमी झाल्याचे दिसून येते. पालकांनी त्या ठिकाणी तिची मागणी होती की डान्स क्लास लावायचा आणि पालकांनी तिला डान्स क्लास लावण्यासाठी किंवा तिला गाडी घेऊन देण्यासाठी ॲग्री होते. पण ते लगेच डान्स क्लास लावला नाही म्हणून त्या रागाच्या भरात तिनं ते पिलेलं आहे. आणि यातून आजकालच्या मुलांमध्ये सहनशीलता खूप कमी झाल्याचं दिसून येतं आणि इन्स्टंट असं काहीतरी कृत्य करतात आणि ते जीवाशी येऊन जातं. या ठिकाणी आहे ना, दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी एका 19 वर्षाच्या मुलीनं तिच्या आईवडिलांनी डान्स क्लास लावू दिला नाही म्हणून रागाच्या भरात हार्पिक पिलेला आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी तिला नाशिकमध्ये औषधोपचार करून 28 एप्रिलला तिला KM हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी ऍडमिट केलं होतं आणि उपचारादरम्यान ती 12 मेला तिला डॉक्टरांनी मयत घोषित केलं आणि त्या ठिकाणी अपमृत्यू मुंबईमध्ये 00 दाखल करून तो आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडे ते अपमृत्यू दाखल केलेला आहे. सेजल शाळेत कशी होती, किती हुशार होती? आमची सेजल खूप हुशार होती, प्रत्येक गोष्टी डान्समध्ये हुशार होती, ती अभ्यासामध्ये पण खूप हुशार होती आणि ती बाकीचं पण असं करायची, ड्रॉइंग वगैरे सगळ्या गोष्टीत हुशार होती. बोलण्यात पण इतकी चंचल होती, कॉमेडी करण्यात होती, दुसऱ्यांना हसवणारी होती. ती कधी अशी उदास नव्हती राहत होती. पण मग तिच्या काय मनात आलं का तिचं हे फक्त डान्स क्लास लावायची तिच्या इच्छा झाली आणि ती फक्त सांगितली का आत्ता नको करू, नंतर करू. तर त्याच्यात ती डिस्टर्ब झाली. तिनं काय विचार केला. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रमिला यादव. मी सेजलची मोठी मम्मी आहे. हा, सेजल माझी पुतणी होती. मला एवढंच सांगायचं वाटतं की मुलांनी जर काही हट्ट केला तर पॅरेंट्सनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांना सांगावं का आम्ही करू, हे फक्त थोडा वेळ द्या. कारण कसं आहे, मुलं जर उदास झाले, काही जर त्यांनी टेन्शन घेतलं तर त्यांचे पालक म्हणून नाही तर एक मित्रमैत्रीण म्हणून त्यांच्याशी बोलावं आणि त्यांचे प्रॉब्लेम दूर करावे. कारण कसं आहे, मुलं ह्या गोष्टीत आपण नकार दिल्याने ते टेन्शन घेतात आणि अशा काहीतरी घटना असं काहीतरी करून घेतात ते स्वतःच्या हाताने. त्यासाठी मुलांकडे पालकांनी लक्ष द्यावं. कारण आता असं झालेलं आहे आताच्या पिढीमध्ये की आईवडिलांना कोणी घाबरत नाही. मुलांना आईवडिलांना घाबरावं लागतं अशी झालेली आता. त्यामुळे आईवडिलांनी मुलांकडे खूप याच्याने लक्ष द्यावं. कारण कसं आता ती फक्त 2 मिनिटांसाठी बाबा मला काहीच होणार नाही म्हणून करायला गेली, पण आज तिचा जीव गेला. आज आम्ही आमचं लेकरू गमावले. पण तिला पण वाटत होतं का मी जगावं म्हणून, पण शेवटी तिच्या शरीराचे साथ नाही दिली तिला, त्यामुळे ती देवाघरी गेली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.